नमस्कार. अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त राजमा चावल करणार आहोत. राजम्याची भाजी अप्रतिम होते. स्वयंपाकामध्ये कधीतरी भाजी चपाती खायचा कंटाळा आला किंवा नवीन काहीतरी खाऊ वाटलं तर अप्रतिम अशी भाजी होते. तुम्ही मस्त अशी भात आणि राजमा यासोबत याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. चला तर आपण रेसिपीला आता स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा राजमा करण्यासाठी आपण राजमा रात्रभर भिजत ठेवला होता, म्हणजेच 5 ते 6 तास हा आपण भिजत ठेवलेला आहे. यामध्ये आता 2 ग्लास पाणी टाकायचं. हा आपण कुकरमध्ये पहिल्यांदा शिजून घेणार आहोत आणि यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आणि याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण राजम्यासाठी इथे वाटण करून घेऊया. त्यासाठी इथे 2 मीडियम कांदे आपण कट करून घेतलेले आहेत आणि 1 मोठं टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि अद्रक लसूण. सगळ्यात पहिल्यांदा आपण कांद्याची पेस्ट काढलेली आहे, ती वेगळी ठेवायची आणि त्यानंतर आपण टोमॅटोची पेस्ट काढणार आहोत. टोमॅटो मिक्सरमधून फिरून घ्यायचं आणि टोमॅटोची पेस्ट आपण काढलेली आहे. त्याचबरोबर आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्याही झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता राजमा मस्त असा शिजलेला आहे. खूप जास्तही नाही आणि असा कच्चाही नाही, एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे 3 शिट्ट्यांमध्ये. आता आपण राजमा करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये 1 मोठा चमचा जिरे टाकलेले आहेत. जिरे छान फुलले की यामध्ये आपण तेजपत्ता टाकणार आहोत. तेजपत्त्याची पाने टाकल्यानंतर जे आपण कांदा बारीक करून घेतलेला होता मिक्सरमधून तो टाकायचा आणि छान असं अर्धा चमचा यामध्ये मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत. आता आपल्या मसाला छान असा परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण सुके मसाले टाकूयात. तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 मोठा अर्धा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे. 1 चमचा रेड चिली पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा धना पावडर. हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याला तेल सुटेपर्यंत हा मसाला छान असा परतून घ्यायचा. आता याला तेल छान असं सुटलेलं आहे. यामध्ये जी टोमॅटोची प्युरी आहे ती टाकून घ्यायची आणि मस्त असं मिक्स करायचं आणि छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आता आपण 5 ते 10 मिनटं छान असं परतल्यानंतर याला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण जे राजमा आहे ते कुकरमधला तो आपण यामध्ये टाकूयात आणि तुम्हाला जेवढं घट्ट किंवा पातळ हवे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी ॲडजस्ट करा आणि यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मस्तच. तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. आपण एकदम मीडियम अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आणि याला 1 उकळी काढून घ्यायची छान स्लो गॅसवरती. आता तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनटं छान अशी उकळी काढून घेतल्यानंतर आपण गॅस ऑफ केलेला आहे आणि भाजीला कलर तुम्ही बघू शकता किती अप्रतिम असा आलेला आहे. मस्तच. तुम्हाला ही भाजी सर्व करून दाखवते. तुम्ही जिरा राईस बरोबरही खाऊ शकता किंवा प्लेन राईस मस्त लागते. ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. जेवणामध्येही हा पदार्थ एकदम छान आहे. जर तुम्हाला चपाती भाजीचा रोज रोज खाऊन कंटाळा आला असेल तर कधीतरी राजमा चावल नक्की एकदा ट्राय करा. अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी अनिशाज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.